जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, संभाजीराजे छत्रपतींचं रक्त तपासण्याची गरज, या आव्हाडांच्या वक्तव्यानंतर स्वराज्य संघटना आक्रमक. राजर्षी शाहूंच्या विचारांशी संभाजीने गद्दारी केली, वडील खासदार झाल्यामुळे तुम्ही जळताय, हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा संभाजीराजेंवर हल्लाबोल. पोलिसांचं संरक्षण असताना देखील जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला, स्वराज्य संघटनेचं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. उरणमधील यशस्वी शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये मोर्चाला विरोध केल्यानं मोर्चादरम्यान वाद, आज चिपळूण बंदची हाक, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांपुढे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हतबल, 7 महिन्यांपासून सूचना देतोय मात्र अधिकारी ऐकतच नाहीत, कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या प्रतिनिधींपुढे दादा भुसेंनी हतबलता बोलून दाखवली. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार, दिल्ली क्राईम ब्रँच पूजा खेडकरला अटक करण्याची शक्यता. मनोज जरांगे आज पुण्याच्या कोर्टात हजर राहणार, जरांगेंवर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप, कोर्टामध्ये हजर न राहिल्यामुळे जरांगेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी. अनुसूचित जाती आणि जमातीमधील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता, राज्य सरकारला वर्गीकरणाचा अधिकार, 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमतानं निकाल दिला. व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 6.5 रुपयांची वाढ, व्यावसायिक सिलेंडर 1605 रुपयांना मिळणार. साताऱ्यातील यवतेश्वर घाटामध्ये कार 500 फूट खोल दरीत कोसळली, कारमध्ये 7 प्रवासी असण्याची शक्यता, अपघातामध्ये 1 जणाचा मृत्यू. राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर गोंदिया, गडचिरोली, पुणे, रायगड, रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट. मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी, 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम सामन्यात भारताला कांस्यपदक, मुख्यमंत्र्यांकडून स्वप्नील कुसाळेला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर. हिमाचल उत्तराखंडमध्ये ढगफुटी, रस्त्यांची पडझड, पूल, रस्ते पाण्याखाली, विविध घटनांमध्ये 16 जणांचा मृत्यू तर 50 जण बेपत्ता.